धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिनी महाराजांच्या निघालेल्या अंत्ययात्रेचे स्मरण म्हणून सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मास कार्यक्रमाचे आयोजन अंबर सावंत मंदिर कोलाड या ठिकाणी करण्यात आले होते। फाल्गुन अमावस्या म्हणजेच हिंदूंचा गौरवशाली इतिहासातील एक काळा दिवस, एक रक्तरंजित दिवस आणि शंभूराजांनी धर्मासाठी दिलेल्या बलिदानाचा हा दिवस। याच दिवशी स्वराज्याचे धाकले मालक छत्रपती श्री संभाजी महाराजांनी क्रूरकर्म्या औरंग्याचा कैदेत आपला देह त्यागला। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराची लक्तरे तोडून वडू तुळापूरच्या घाटावर अतिशय क्रूररीतीने टाकण्यात आले होते। फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या म्हणजे फेब्रुवारी 28 ते मार्च 29 पर्यंत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने संपूर्ण महिनाभर धर्मवीर संभाजी महाराज यांचा बलिदान मास पाळण्यात आला। छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जे 40 दिवस अनन्वित अत्याचार सहन केले, मात्र आपला धर्म सोडला नाही। त्यांच्या कर्तृत्वाची आठवण म्हणून यावेळी अनेक शिवभक्तांनी कोणी केस दान केले, कोणी गोड अन्न वर्ज केले, कोणी चप्पल घातली नाही, कोणी एक वेळच्या अन्नाचा त्याग केला, तर काहींनी शुभकार्यामध्ये जाणे टाळले। हा आपला त्याग हा धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानापुढे शून्य आहे, मात्र तरी देखील संपूर्ण महिनाभर बलिदान मास पाळण्यात आला। यावेळी श्री अंबर सावंत मंदिरामध्ये प्रेरणा मंत्र व पुष मंत्र उच्चारणामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। शिवाय अग्निसंस्कार आणि शपथविधी घेण्यात आला। तसेच या बलिदान मासच्या शेवटच्या दिवशी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिनी संभाजी महाराजांच्या निघालेल्या अंत्ययात्रेचे स्मरण म्हणून श्री अंबर सावंत मंदिर पासून आंबेवडीपर्यंत मुकपद यात्रा काढण्यात आली। यावेळी या मुकपद यात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते। परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू भक्तजनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। हिंदू धर्म की जय। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।